नमस्कार, मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ। तर आज वार आहे गुरुवार, तर सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मी उठून मस्त इथं झाडू मारून घेते आणि सकाळचं वातावरण खूप जास्त फ्रेश आहे, तर तुम्ही बघू शकता। तर अवनीला स्कूलमध्ये जायचं असेल ना, तर मग मी लवकर उठत असते। तर त्याचमुळे लवकर उठून इथं झाड वगैरे मी इथं मारून घेते। आणि आज वार आहे गुरुवार आणि त्यामुळे ना मी जरासं लवकर आवरण्याचा प्रयत्न करते। कारण काय होतं, गुरुवारी ना मला थोडीशी स्पेशल आणि निवांत पूजा करायची असते स्वामींची। त्यामुळे मी शक्यतो लवकरच आवरण्याचा प्रयत्न करीत असते बाकीची कामं। तर आता एकीकडे मी चुलीवरती पाणी ठेवलं होतं तापवण्यासाठी आणि पाऊस पडून गेलेला आहे, तर थोड्याशा म्हणजे सरपण वगैरे खूप जरासं ओलसर असतं, त्यामुळे ना सारखी चूल ही विझत असते। आणि त्याचमुळे ना आता मी इकडे तिला जाळ घालून घेते आणि छान अशी फुंकर मारून परत एकदा मी जाळ लावला आहे। आणि थोड्याशा सुकलेल्या काड्या वगैरे असतात ना, त्या मी चुलीमध्ये टाकून चूल छान अशी पेटून घेते। आणि पेटली पण लवकर, कारण आहे ना मी हे जे छोटे छोट्या सरपण आहे ते म्हणजे असं नाही का तोडून झाकून ठेवलं होतं, त्यामुळे काही ते जास्त ओलं झालं नाही आणि त्याचमुळे इझिली पाणी गरम झालं लवकर। आता बाकीचे झाडू मारायचं काम बाकी होतं, मी मध्येच चुलीकडे गेले होते, त्याच्यानंतर ह्या साईडने इकडे झाडू मारून घेते। आणि आता ओलसर झालं आहे सगळीकडे, त्यामुळे ना खूप असं स्मूथ आणि छान असं झाडून घेता येतं इथे। आणि त्यामुळे झाडायला पण छान वाटतं, धूळ वगैरे काही अशी उडत नाही अंगावरती, म्हणून मग मी पटपट असं झाडू मारून घेतलं आता इथं। सकाळी कोणी उठलं पण नव्हतं, तुम्ही बघू शकता आजूबाजूला किती शांतता आहे। आणि थोडीशी वॉकिंग करून घ्यावी म्हटलं, आणि असे जर पाय मोकळे केले ना सकाळी सकाळी तर खूप छान वाटतं। म्हणजे नाही का थोडासा गारवा, म्हणजे गरमी नाही आहे आता, त्यामुळे वातावरण खूप छान आणि मस्त झालं आहे। आणि आपल्याला थोडे हलके फुलके व्यायाम जर करायचे असतील तर या अशा वातावरणामध्ये सकाळी सकाळी उठून आपण करू शकतो। त्याचमुळे मग आता मी लवकर, माझं तर झालं आहे आता झाडं वगैरे मारून, तर आता थोडासा टाईम पण होता माझ्याकडे, म्हणून मी वॉकिंग वगैरे केली आणि आता अंघोळ वगैरे करून घेत आहे लगेचच आता। तर त्या अगोदर तुम्हाला आजूबाजूचा परिसर थोडासा दाखवते। आहे घराच्या समोरचीच बाजू, तिथे ना खूप मोठं मोगऱ्याचं झाड आहे, तर तुम्ही बघू शकता खूप उंचावर गेले आणि हा वेल आहे ना खूप पांगला आहे बरं का। आणि फुलं पण भरपूर प्रमाणात उन्हाळ्यात येत होते, आता थोडेसे कमी झालेत। आता हे थोडेसे फुलं तोडून घेतलेत आणि आता मी हे घरात ठेवून देणार आहे। आमची गाय तुम्ही बघू शकता, खूप म्हणजे थोडीशी मारकी आहे, त्यामुळे जास्त कोणी जात नाही त्या गाईकडे। चला आता अंघोळ वगैरे करून घेतली आणि देवाला नमस्कार करून घेते। सकाळी गडबडीत नाही ना मी निवांत अशी देवपूजा करू शकत नसते रोज, कारण टिफिन बनवायचा असतो अवनीचा, त्यामुळे फक्त स्वामींच्या समोर हात वगैरे जोडून त्याच्यानंतर मी कामाला लागते, थोडासा आशीर्वाद घेते। श्री स्वामी समर्थ नावाचा जप जर केला ना सकाळी सकाळी, तर मनाला एकदम शांत वाटतं आणि फ्रेशसुद्धा, आणि एक वेगळीच शक्ती आणि आतमध्ये ना आपल्या आतून जागृत होत असते स्वामी नामस्मरणामुळे। तर आता किचनमध्ये आलेच आहे, तर आता स्वयंपाक करायचा आहे मला, कारण टिफिन बनवायचा आहे दीदीचा। तर आज आहे गुरुवार, आमच्या इकडे ना शक्यतो सगळ्यांनाच उपवास असतो। आणि घरामध्ये काय आता सध्या मी, अवनी, तिचे पप्पा, शिव आणि आजी आहेत। आई अण्णा तर गावी गेलेले आहेत, तर त्यामुळे म्हटलं चला आता खिचडीच बनवू। टिफिनला पण मी दर गुरुवारी तिला खिचडीच देते। तर अगोदर आहे ना थोडंसं नॅपकिन वगैरे किचनला
मारून घेतला. जरी किती स्वच्छ करून जर ठेवला असेल रात्रभर तरी थोडेसे आपल्याला हात फिरवावाच लागतो सकाळी उठून. एकीकडे दूध गरम करायला ठेवलं आणि दुसरीकडे कढई ठेवली. त्यामध्ये आता मी शेंगदाणे टाकून घेणार आहे आणि थोडेसे शेंगदाणे भाजून घेते, जेणेकरून आपण त्याचा वापर साबुदाण्याच्या खिचडीसाठी करू. थोडेसे एक्स्ट्राच मी गरम करून घेणार आहे, कारण मला नंतर पण आमच्यासाठी खिचडी बनवायची आहे. तर आता मी फक्त टिफिनसाठी त्याच्यासाठी खिचडी इथं बनवून देते. शेंगदाणे गरम होत आहेत तोपर्यंत थोडंसं पाणी पिते. रोज सकाळी पाणी पिल्यामुळे शरीरात एक म्हणजे नाही का ताजेतवाने आपल्याला शरीर वाटत असतं आणि थोडंसं डिहायड्रेट जे होतं आपलं शरीर ते होत नाही. पाणी सकाळी नियमितपणे 1 ग्लास पिलंच पाहिजे. त्याच्यानंतर आता इथं बटाटे घेतलेत मी आणि ते स्वच्छ धुवून घेणार आहे पाण्याने. तर धुवून घेतलेले बटाटे मी इथं कट करणार आहे. खिचडी तर साबुदाण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने काही काही करत असतात, पण माझी पद्धत हीच असते. शेंगदाणे गरम करून घेतल्यानंतर आता मी कढई ठेवली. त्यामध्ये तेल तूप काही पण तुम्ही टाकू शकता आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे बारीक बटाटे चिरलेले टाकू शकतो आपण त्याच्यामध्ये, किंवा काही काही जण शिजून पण घेतात, पण मी शक्यतो असेच बारीक बारीक काप करत असते आणि थोडंसं फ्राय करते. तेलामध्ये जर फ्राय केले थोडंसं मीठ टाकून तर लवकर मऊ होतात आणि बटाटा खायलासुद्धा खिचडीमध्ये छान लागतो. उकडलेल्या बटाट्यापेक्षा हाच बटाटा एकदम चविष्ट आणि खायला मस्त लागतो. म्हणूनच मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि बटाटे आता आपल्याला शिजू द्यायच्यात. शिजू दिल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं एक दाबून बघायचं. शिजल्यानंतर आपल्याला मिरची कट करून टाकायची त्यामध्ये आणि लगेचच आपल्याला भिजवलेला साबुदाणा त्याच्यामध्ये टाकून द्यायचा. आता डिटेलमध्ये मी काही दाखवलं नाही, कारण खूप वेळा मी ही रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे. तर आता शेंगदाण्याचा कूट, कारण रेसिपी तशी सगळ्यांची सेमच असते, तर त्यामुळे मी काय थोडं अवॉइडच केलं आहे आता साबुदाण्याची खिचडी दाखवण्यासाठी. तर आता मी इकडे फ्राय करून घेते, लगेचच परतून घेते चांगली मस्त अशी एकजीव. आणि सकाळी सकाळी ना आमच्या इकडे लाईट पण नसते, त्यामुळे व्हिडिओला थोडासा अंधारच असतो, कारण बाहेरचा पण उजेड लगेचच आत येत नाही आणि एवढा पण सूर्य वरती आलेला नाही आहे. सकाळचे 7 वाजलेला आहेत, त्यामुळे थोडंसं आणि वातावरण पण ढगाळलेलं आहे, त्याच्यामुळे थोडासा अंधार घरामध्ये दिसत आहे. तर आता हे बाकीचे शेंगदाणे आणि बाकीचे भिजवलेले जो साबुदाणा आहे ठेवून दिला आहे मी साईडला आणि आता हे परतून घेतलं आहे थोडासा एक्स्ट्रा. त्यांनासुद्धा नाश्त्याला खायचं असेल तर मग मी त्यांना पण देऊ शकते, कारण कुठे जर जायचं असेल गडबडीत तर मग लवकर आपल्या उपवासाच्या दिवशी खिचडी काही होत नाही, फक्त टिफिनचीच मी लवकर बनवत असते. खिचडी तर बनवली. आता आवडीचा मी टिफिन पॅक केला, बॉटल पण भरली आणि आता टिफिन बॅगमध्ये ठेवून देते. आणि तिला आहे ना सकाळी सकाळी खूप गडबड असते, कारण लवकर काही उठत नाही आणि उठल्यानंतर खूप जास्त म्हणजे गडबड होते तिला जाण्यासाठी. तर त्याचमुळे आता टिफिन वगैरे बनवून मी रेडी केला आणि आता ती निघाली स्कूलसाठी. आता दीदी तर स्कूलला गेली, पण आमचा शिव उठून बसला इकडे सगळ्यांना गुड मॉर्निंग बोलतो. तर आता मी इथे चहा ठेवला होता आजी आणि माझ्यासाठी, तर आजींना आता मी चहा दिला अगोदर. आता मी घेते. मी घेण्या अगोदर मी इथं स्वामींसमोर थोडा वेळ ठेवत असते, म्हणजे स्वामींना नैवेद्य दाखवून नंतर मी स्वतः चहा घेते. आणि माझ्यासोबत आमचा शिव पण चहा दूध काय असेल ते त्याचं पण चालू असतं नाश्ता पाणी. ताई इथं आहे ना मला पूजा करायची होती, म्हणून म्हटलं चला फुलं तोडून घ्यावेत. आणि खूप जास्त फुलं आले होते, मोगऱ्याला पण थोडीफार फुलं आले होते, तर सगळे मी इथं तोडून घेतलेत आणि आता ह्या ताटामध्ये ठेवून देते इकडे. आणि छान अशी आता निवांत मी पूजा करून घेणार आहे.
अशी काहीशी माझी गुरुवारची पूजा असते. आणि तरी पण मी उंबरठा लेपन वगैरे काही तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही आहे, तर ते सुद्धा मी करत असते गुरुवारचं. आणि इकडे बघा आमचा शिव. तर आता मला खिचडी बनवायची आहे, तर नैवेद्य वगैरे मी खिचडीचा दाखवत असते स्वामींना. तर त्यासाठी ना मी आता परत इथं बटाटे कट करून थोडेसे परतून फ्राय करून घेतलेत. आणि इकडे थोडंसं वाटण बनवलेलं आहे. मला आमटीसुद्धा बनवायची आहे उपवासाची. तर आता मी तेल वगैरे टाकलं आहे त्याच्यामध्ये कढईत, आणि थोडंसं फ्राय करून घेऊन त्यामध्ये मी बटाटे टाकून छान अशी आमटी बनवणार आहे. आणि आमटी ना खिचडी आपल्याला साबुदाण्याच्या खिचडीसोबत खाण्यासाठी एकदम मस्त असते. कारण आहे ना फक्त आपण साबुदाण्याची खिचडी काही खाऊ शकत नाही नेहमी, आणि थोडीशी टेस्टला पण ही आमटी छान लागते. आणि आता मला पण आणि घरामध्ये इतरांना पण उपवास असतो, त्यामुळे ना फक्त खिचडी असं कोणी खात नाही, त्याच्यासोबत आम्हाला आमटी लागतेच. म्हणून मग मी इकडे आता ही आमटी बनवून घेते बटाट्याची. आणि सुंदर अशी टेस्ट आलेली आहे ह्याला बरं का आमटीला. कारण आहे ना मी याच्यामध्ये ओलं खोबरं, शेंगदाणे, हिरवी मिरची अशी एकदम बारीक वाटून त्यामध्ये नाही का म्हणजे आमटीचं असं वाटण मी बनवलं होतं ओलं खोबरं टाकून. आणि मस्त अशी आमटी बनवून इथं खिचडी पण रेडी झाली. आता मी ना थोडंसं देवाला नैवेद्य इथं दाखवून घेणार आहे अगोदर. तर थोडीशी खिचडी घ्यायची प्लेटमध्ये, त्याच्यामध्ये आमटी टाकायची. आणि आपण आपल्या देवांना, सगळ्या देवांना म्हणू शकता, किंवा स्वामींना स्पेशली गुरुवार आहे त्यामुळं मग मी हा खिचडीचा नैवेद्य दाखवून घेत आहे. तर आता खिचडीचा नैवेद्य दाखवून घेते पहिल्यांदा. त्यानंतर आहे ना मी आजीला इथं खिचडीच दिलेली आहे. खिचडी आमटी खाण्यासाठी. कसं म्हातारी माणसं असतात, त्यांना रोज भाजी भाकरी तेच जेवण असतं, तर त्यांना पण कधी कधी थोडासा चेंज हवा पाहिजे, म्हणून मग मी त्यांना खिचडी दिली. आणि आजीने सुद्धा आवडीने खाल्ली, त्यांना पण खूप आवडली. तर इकडे ना आता झाडाखाली नारळ पडलंय, आणि आमच्या शिवचं कसं लक्ष गेलं काही माहीत नाही. आणि तो मला येईपर्यंत नारळाच्या झाडाखाली जाऊन पोहोचलाय सुद्धा. आणि तिकडून आता नारळ उचलून घेऊन तो येतोय इकडे. तर आता मी पण गेले होते निम्म्या रस्त्यामध्ये, पण त्याने काय तो जे नारळ आहे ते माझ्याकडे दिलं नाही. कारण मी म्हटलं ह्या म्हणजे शेतामध्ये त्याला नारळ घेऊन कसं चालेल, म्हणून मी गेले होते, पण त्याने काही माझ्याकडे दिलं नाही. आता तोच ते नारळ घेऊन आता येतोय बघा इकडे. तर आता मी नारळ घेऊन येईपर्यंत आजी थोड्याशा चुलीपुढं काड्या मोडून ठेवत होती. मीच आणून दिल्या, पण मोडायला आजी लागली. आणि थोड्याफार मी पण मोडून ठेवल्या होत्या, त्यांना मदत केली मी. आणि जरासं त्या पण मला हेल्प करतात नेहमीच. तर मग मी आणून ठेवल्या, आणि तो हळूहळू त्या आता इकडे बारीक बारीक तुकडे करून चुलीपुढे ठेवून दिलेत त्यांनी. आणि हा बघा आमचा शिव मस्त असं नारळ घेऊन आलाय, आणि खूप छान आणि चांगल्या सावकाश पद्धतीने त्याने ते नारळ घेऊन मस्त माझ्याकडे आणून दिले इकडे. तर तुम्ही बघू शकता. आणि आता आवडती गोष्ट शिवची आमच्या, ते म्हणजे नारळ पाणी. त्याला आहे ना नारळ पाणी खूप जास्त आवडतं, त्यामुळे ना आता मी इथं नारळ सोडून देत आहे त्याला. तर हे जे नारळ आहे दुसरं घेतलं होतं मी थोडंसं एक्स्ट्रा पाण्यावालं, आणि ते सुकलं आहे जरासं, वरची साईड त्याची सुकून गेली. त्यामुळे ना मला इकडे फोडायला खूप वेळ जात होता, आणि मला फोडता पण येत नव्हतं. म्हणून आम्ही परत एकदा नारळ बदललं आणि दुसरं घेऊन आलो. हे जे ओलं नारळ ते घेऊन आले, आणि त्याला छान असं सोलून दिलं, मस्त पाणी दिलं प्यायला. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आमचं रुटीन तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. नाही पी आता.